सवलत दिली अन कोटींची वसुली. मालमत्ता कर विभागाची पहिल्या 3 महिन्यात मोठी कामगिरी. ठाणे महापालिकेनं मालमत्ता करासाठी लागू केलेल्या सवलतीमुळे मालमत्ता धारकांनीही पालिकेच्या या योजनेला प्रतिसाद दिलाय. त्यानुसार या विभागानं पहिल्या 3 महिन्यात 267 कोटींचा विक्रमी मालमत्ता कर वसूल केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 कोटींची वाढ झाल्याचं दिसतंय. ठाणे पालिकेने चालू आर्थिक वर्षाची बिले 1 एप्रिल रोजी तयार करून याबाबत नागरिकांना SMS द्वारे माहिती पाठवण्यास सुरुवात केली होती. बिले डाउनलोड करणे, प्रिंट करणे तसेच ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर भरण्याकरता अद्ययावत सुविधा दिली होती. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मालमत्ता कर नागरिकांना भरणं सोयीचं व्हावं यासाठी सर्व प्रभाग समिती कार्यालयात कर संकलन केंद्र सुरू केले. कार्यालयीन वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही केंद्र सुरू आहेत. मालमत्ता कर विभागाला यंदाच्या वर्षी 819 कोटी इतकं वसुलीचं उद्दिष्ट दिलंय. पालिकेच्या माध्यमातून पहिल्या अर्ध्या करासह दुसऱ्या अर्ध्या कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना विहित मुदतीत आपला कर जमा करण्यासाठी 10% सवलत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. हा कालावधी 1 एप्रिल ते 15 जून असा होता. मोठ्या संख्येने करदात्यांनी या सवलतीचा लाभ घेतलाय. त्यामुळेच पहिल्या तिमाहीत 267 कोटींची विक्रमी वसुली करण्यात ठाणे पालिकेला यश आलंय. ऑनलाईन कर भरण्याची ही सुविधा उपलब्ध आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 15 जून रोजी 253 कोटी 86 लाख रुपये मालमत्ता कराच्या स्वरूपात वसूल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 13 कोटी 14 लाख रुपये अधिक वसूल झालेत. ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आता ही सूट 30 जूनपर्यंत वाढवली आहे. यात ऑनलाईन कर भरण्याची सुविधाही सुरू आहे. देयकाची संगणकीकृत प्रत propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे किंवा प्रभाग कार्यालयातील संकलन केंद्रातून मिळू शकणार आहे. तर लिंकद्वारे करदाते इंटरनेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम या ॲपद्वारे त्यांचा मालमत्ता कर ऑनलाईन भरू शकतात.